एकांत असा जप करण्यासाठी इकडे आपण बघू शकता की खूप सुंदर असे पाण्याचा पाट वाहत आहे आणि डोंगरामधून इकडे वॉटरफॉल्स आहेत आणि बघू शकतो की निरभ्र असे आकाश जस्ट आत्ताच पावसाळा दसऱ्यानंतर नुकतंच थांबलेला आहे आणि आपण बघू शकतो की इकडे ही जी फुले आहेत सर्व पिवळसर हिरवं असं पोपटी रंगाचं निसर्ग सौंदर्य झालेलं आहे पूर्ण. हे बघू शकतो आपण. हे बघू शकतो फार सुंदर असं निसर्ग दिसतंय आहे इकडे आपणास. हे पाट आणि इकडे वॉटरफॉल्स चालू आहेत. तर आपण इकडे जपा करण्यासाठी आलेलो आहोत आणि या जपांसाठी एकांतवास खूप गरजेचा आहे आपल्याला. हरिनाम शांत मनाने, कारण बघू शकतो की आपण या भौतिक जगामध्ये, या भौतिक मटेरियलिस्टिक जगामध्ये जागोजागी खूप त्रासदायक आणि खूप गर्दी असते. तर आपण हरिनाम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून घेऊ शकतो किंवा अशा एकांत ठिकाणामध्ये येऊन आपण घेऊ शकतो, जेणेकरून या हरिनामाच्या प्रती आपणास रस निर्माण होईल. प्रयत्न करावा की आपण त्यातल्या त्यात हरिनाम एका शांत मनाने घेऊ शकतो, जिथे आपणास भक्तीचं असं पूरक वातावरण असेल. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजे हे सगळे सोयरे आहेत आपले, जिथे आपल्याला शांतता भेटते, जिथे आपणास आपण हरिनाम शांत चित्ताने भगवंतांच्या प्रती प्रेमाने घेऊ शकतो. भगवंतांच्या विरहामध्ये आपण हरिनाम घेऊ शकतो, जिथे आपणास कोणीही डिस्टर्ब करणार नाही. इकडे आपण बघू शकतो असे फार सुंदर इकडे वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी हरिनाम जप नक्कीच घेतला पाहिजे, ज्याच्यातून आपल्यास फक्त हरिनामाप्रती गोडी होईल आणि जी भगवंतांची प्रेममयी सेवा आहे त्या प्रेममयी सेवेमध्ये आपणास अधिक रुची निर्माण होईल. फार सुंदर असं एकंदरीत या सगळ्या गोष्टी आहेत. आपण बघू शकतो फार सुंदर वातावरण आहे. हरे कृष्ण. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण हरिनाम घेऊया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे